भैया मी काय म्हणते हा. काय सुद्धा म्हणू नका तुम्ही. आम्हाला माहिती आहे तुम्ही काय म्हणणार आहे ते. आमचा डबा नको असेल ना तुम्हाला. शीतल तुम्हाला आज जाऊन काय काय बोलले असतील काय गरज आहे यांचा डबा घ्यायची. आम्ही किती आतल्या गाठीचे. अजून काय काय बोलले असतील. नाही म्हणजे नाही मावशी बरं तसं काही नाहीये. अहो तसंच आहे ते. त्यांच्या नजरेतच आम्ही वाईट आहे त्याला आम्ही तरी काय करणार. शीतल का आमच्या बदनामीच्या महाग लागलाय. अरे तसं काही नाहीये. तू राहू दे ठेव डबा तू. नाही मावशी आम्हाला मान्य आहे ना. आमच्या हातून चुका झाल्या आम्हाला मान्य आहेत. पण शेवटी आम्ही माणूसच आहे ना. अहो भैया नाही मावशी थांबा नाही बोलू द्या आम्हाला. काय तात्या मावशींना डबा आणून द्यायचा याच्या मागे आमच्या शुद्ध भावना होत्या. तिकडे माझा भाऊ शहीद झालाय विक्रम. त्याच्या आईला इकडे स्वतःच्या हाताने करून खायला लागतंय. ज्याच्यामुळे आपण 4 घास सुखानं खातोय त्या माऊलीला अजून स्वयंपाक करून खावं लागतंय. अरे केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे ही. काय उपयोग आहे आमच्या राजकारणाचा. चुलीत गेलं राजकारण असलं. आणि आम्ही आज नाही रोज डबा आणून देऊ. पण त्यात पण शीतल यांना काहीतरी काळबेर वाटते. नाही भैया तसं काय नसेल. उगीच तुम्हाला असं वाटते. हो तसं नाही गुरुजी. आम्ही हा विचार केला नसेल का बरं. म्हटलं तसं काय नसेल पण कुठलं काय. आता आपल्या कमानीचाच घ्या. त्या दिवशी ग्रामसभेमध्ये पण आम्हाला विरोध केला. कमानीसाठी माझा विरोध कधीच नव्हता. पण अशी सक्ती करून वर्गणी गोळा करणं हे चुकीचं आहे. हाय का बघा. आम्ही आपल्या विकेसाठी हक्कानं वर्गणी मागितली. आमच्यासाठी नाही बरं का. एवढं कळू नये तुम्हाला. आणि आम्ही हक्कानं मागितली तर तुम्हाला सक्ती वाटते. नाही तुम्ही नाही आमचं चुकलं हे आम्ही आधीच बोललो होतो. त्यासाठी तुमच्या घरला येऊन तुमची माफी मागितली. फौजींची माफी मागितली. तरी पण तुम्ही आम्हाला माफ केलं नसेल तर पुन्हा एकदा माफी मागतो. पाहिजे तर सगळ्या गावासमोर पुन्हा एकदा माफी मागतो. पण प्लीज आम्हाला कमी लेखू नका. जेवढं तुम्हाला विक्रम बद्दल वाटतं ना तेवढंच आम्हाला सुद्धा वाटतं. विक्रमचं बलिदान असं वाया नाही जाऊ देणार आपण. भैया असू दे. तुम्ही आवरा बरं स्वतःला. गावचं चांगलं म्हणून काही विचार करायचं झाला तर कोणी साथ देत नाही. नाही तुम्ही आहे गुरुजी आहेत. पण ह्या आता बास. आम्हाला एवढं कळलंय आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. कुणाला त्याची किंमत असो अगर नसो आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. मावशी उद्या कुणी माझ्या बरोबर असल नसल तरी मी कमान उभी करणार. यो शब्द आहे माझा. माझ्या भावासाठी विक्रमसाठी कमान उभी राहणारच. येतो मी. भैया असू देत आहे. आम्ही बोलतो त्यांच्याशी. थांब. काय लावलेस तू हे हा. मी होय तूच. कशाला असली रडाची बिड्याची नाटक करतोस. हे बघ तू कितीही डोळ्यात पाणी आणलंस ना तरी मी तुला चांगलीच ओळखून आहे. अहो काय बोलतोय मिसेस फौजी. खरंच ही तुझी ही असली नाटक माझ्या समोर नाही टिकायची. हा तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे ते सांग मला. नाहीतर
नाही सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. तुम्ही काय करू नका प्लीज. गावात विक्रमच्या नावाने जी कमान उभी करायची होती त्याला नाही म्हणलं तरी 2-2.5 लाख रुपये खर्च येणार आहे. मग गावातनं 2 लाख रुपये आणि वरचे काय 5-50 असतील ते आम्ही टाकतो. म्हणलं करा वर्गणी गोळा. आणि एकदा वर्गणीचे सगळे पैसे जमले की ते गायब करायचे. मग लोकांनी विचारलं कमानीचे की त्यांना सांगायचं हे काम असतं का? 100 पानकडे असतात. आज करतो उद्या करतो. हे काय झालंच, करायलाच घेतलंय. लोखंड चोरीला गेलं, सिमेंट मध्ये पाणी गेलं, असं म्हणून सगळे पैसे गायब करायचे. लाज वाटते का तुला? तुम्ही माझा असा फ्लो तोडू नका हो. प्लॅन सांगतोय ना मी. कुठं हो तुम्ही? हा आता ते डब्याचं. मावशीनं रोज डबा घेऊन जायचा. मावशी काय म्हणतील मग, किती गुणाचा आहे माझा भैया. एकदा का त्यांचा आमच्यावरती विश्वास बसला की विक्रमच्या नावानं एक ट्रस्ट उभी करायची. कसंही सोडतो आम्ही. शहीद विक्रम राऊतच्या नावानं ट्रस्ट उभी करायची. आता शहीद म्हणल्यावर लोक देणगे देतेतच. फंड गोळा करायचा. मग मावशीला गळ घालून म्हणायचं तुमच्या लेकरासाठी चाललंय सगळं. आणि मग सगळा जमा झालेला निधी आमच्या तिजोरीत भरायचा. एक नंबरचा हलकट आणि नीच माणूस आहेस तू. उशीर झाला हे कळायला तुम्हाला उशीर झाला, पण करेक्ट ओळखले. निस्तर आम्ही आहेच. तुम्हीच विचारत होता ना काय आहे तुझ्या डोक्यात, काय आहे तुझ्या डोक्यात. हा प्लॅन आहे माझा. हा काय करणार सांगा ना. मी अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तुझा काय प्लॅन आहे ते. जा जा जा, सगळ्या गावाला सांग. जा हिथंच आहे गेलं नाही. आणि गावाचं काय घेऊन बसलाय हो. तिकडं तात्या गुरुजी मावशीने सांगत असते भैया किती चांगला आहे, जनतेची किती काळजी घेते. डायरेक्ट मत परिवर्तन. मावशीच्या बी मनात येईल आपली शीतल बाबा सारखं त्या भैयाला वाईट का बोलते. हे गावात पण सगळीकडे चर्चा चालू आहे की कमानीसाठी शीतलनं आणि पवारच्या घरच्यांनी पैसे दिले नाही. लई गावात बॅड पब्लिसिटी चालू आहे. स्मरण शक्ती वाढवली पाहिजे. लेटेस्ट अपडेट द्यायची राहिली. कमानीसाठी नाना आणि मामा या दोघांनी वर्गणी दिली बर का. जाऊन सांग गावाला, भाऊ कोण विश्वास ठेवतय का. सांग त्यांना भैया पैसे खाणारे, भाऊ किती विश्वास ठेवते. परत एकदा प्रश्नात पडला ना काय करायचं. हा वर्गणीचे सगळे जमा झालेले पैसे तर राहुल्याकडे. मग कसं अडकवणार भैयाला, कसं अडकवणार भैयाला. मिसेस फौजी कसं अडकवणार. राहुल्याला जबाबदारी द्यायची हे आमच्या प्लॅन मध्ये होतं. त्याला काहीच माहित नाही. आम्ही असा डाव खेळलाय एक घर जरी हल्ले ना तुम्ही डायरेक्ट चेकमेट.